मित्रो, कसे आहात तुम्ही? खरं तर हाच शब्द आता वापरणं योग्य ठरेल, कारण की याच पद्धतीचा वापर आता आपल्या दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी देखील सुरू केलाय. फ्रेंड्स, खरं तर गेल्या 12 वर्षात या देशातील वातावरण जर आपण पाहिलं तर या सरकारला विरोध करण्याचा किंवा या सरकारच्या अगेन्स्ट आंदोलन करण्याचा कोणताही मोठा उठाव गेल्या 12 वर्षात झालेला नाही. तुम्ही आंदोलन करायला गेलात तर UAPA सारखे कायदे असतील, IPCची अनेक कलम असतील, ती तुमच्यावर लावली जातील आणि तुमचं आंदोलन तिथे दडपलं जाईल. वेगवेगळे गुन्हे तरुणांवर दाखल करणे, सोशल मीडियामध्ये कोणी काही बोललं तर त्या बाबतीत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात डांबून ठेवले, त्याच्यावरती देशद्रोहाचे खटले ठेवणे, तुम्हाला अगदी अर्बन नक्षलवादी ठरवणे, तुम्हाला खलिस्तानी, पाकिस्तानी अशा अनेक उपाध्यांचा शेंदूर या सरकारने लावला आणि या देशातली अनेक आंदोलनं आज तागायत चिरडली आणि ती अशा पद्धतीने चिरडली की देशात आंदोलन होईल अशी परिस्थिती अजिबात ठेवली नाही. विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करायचं, वेगवेगळ्या स्वायत्त संस्थांचा वापर करायचा आणि यानं त्या कारणारे दमनशाही, धाकदपटशाहीचा वापर करून या देशातील वातावरण अतिशय भीतीयुक्त वातावरण या सरकारने गेल्या 12 वर्षामध्ये बनवलेलं आहे. आपण बघतोय की कुणाचीही हिंमत होत नव्हती या सरकारच्या विरोधी बोलायची, परंतु या जेन झीला मात्र माझा सलाम आहे की त्यांनी गेल्या 12 वर्षात मेनस्ट्रीम मीडिया स्वतःच्या हातात ठेवून अनेक स्वायत्त संस्था स्वतःच्या दावणीला बांधून जी काही इमेज बनवली ती इमेज टारा फाडण्याचं काम या जेन झीने केलंय. बरं, या मुलांना सरकार रील्सवाली लोक किंवा फिल्मी स्टाईलनी प्रकट होणारी किंवा रॅम्पवर डान्स करणारी अशी ज्यांची गणना किंवा ज्यांना जितकं हलक्यात या सरकारनं घेतलं त्या रील्सवाल्या मुलांनी या सरकारला सळो की पळो करून सोडले. 12 वर्षात आपण पाहिलं असेल, एक शेतकरी आंदोलन झालं, जवळजवळ 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. तेव्हा कुठेतरी या सरकारने ते कायदे मागे घेतले, कामगार कायदे आणि शेतकरी कायदे. हा एक उठाव पाहिला तर गेल्या 10-12 वर्षामध्ये कोणत्याही पद्धतीचं आंदोलन या देशात झालं नाही. परंतु या आंदोलनात जेन झीच्या या आंदोलनाने या ज्या काही देशामध्ये एक फुंकर मारण्याचं किंवा आपण म्हणू एक वादळ आणण्याचं काम केलेलं आहे. जी जेन झी अगदी ज्यांना सरकार विचारातही घेत नव्हतं, ज्यांना हिशोबाला आपण म्हणू पकडत नव्हतं, त्यांनी यांना मेटाकुटीला आणलेलं आहे. बरं, यांची रील्स करण्याची पद्धत असेल, यांची प्रोटेस्ट करण्याची पद्धत अतिशय निराळी, वेगवेगळे मीम्स असतील, यांची पोस्टर वेगळी, यांची स्लोगन वेगळी, यांची पद्धतच वेगळी. अगदी प्रोटेस्ट करण्याची ही पद्धत वेगळी आणि आनंद व्यक्त करण्याची पद्धत देखील वेगळी. आपण सर्वांनी याचा अनुभव घेतला की अतिशय कल्पकतेने या मुलांनी आपले मुद्दे मांडले. बरं, गोदी मीडियाने यांना सर्वतोपरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक रील स्टार असतील आणि ते कंटेंट क्रिएटर असतील, छोटे छोटे यूट्यूब चॅनल्सवाले असतील, यांनी मात्र हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे अतिशय उत्कृष्ट काम केले. यांना देखील सलाम. आणि आता सरकारला देखील कळून चुकलेलं आहे. आपण मीडिया जवळ ठेवू, आपण पोलीस यंत्रणेचा वापर करू, परंतु आपण या लोकांना आपण दबावात ठेवू शकत नाही. खरं तर इंस्टाग्राम वापरण्याचा सल्ला आपल्या दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या सहकार्यांना दिला आणि त्यांनी या जेन झीची काय डिमांड आहे किंवा यांची काय मुद्दे आहेत याकडे देखील लक्ष वेधले. आपण बघू की धर्मेंद्र प्रधान सारखा व्यक्ती, ज्याने संघाच्या मुशीतून निर्माण झालेला मंत्री आहे, हा गेल्या 12 वर्ष हा माणूस सरकारमध्ये आहे. आधी ते पेट्रोलियम मंत्री राहिलेले आहेत आणि कॉर्पोरेट जगाशी ज्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांनी अनेक प्रकारची फंडिंग असेल, बॉन्ड असतील, ह्या संघासाठी किंवा त्यांच्या पक्षासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी योगदान दिलेले आहे. आणि अशा मंत्र्याचा राजीनामा घेणं हे सरकारला अतिशय त्यांच्यासाठी दुरापस्त किंवा
अतिशय कष्टाची गोष्ट होती ही, की एका मंत्र्याचा अशा पद्धतीने राजीनामा. बरं, यांची भाषा जर पाहिली तर यांची भाषा अशी की आमच्या मंत्रिमंडळात कोणाचे राजीनामे होत नाहीत, परंतु या जेनजीने या लोकांना झुकवलं आणि अतिशय कमी वयाची मुलं आहेत ही, त्यांचे प्रवक्ते असतील, परंतु एखाद्या राजकारण्याला किंवा समाजकारण्याला लाजवतील अशा पद्धतीने संयमाने त्यांनी हे आंदोलन हाताळलेलं आहे. वांगचूक यांना अटक केल्यानंतर सरकारला वाटलं होतं हे आंदोलन शमेल. अगदी त्यांनी दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा घटक आहे, मग यांना पॅलेट गन चालवण्याचे अधिकार कुणी दिले? एवढ्या ज्या खिळे ठोकलेल्या काठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे, हे आदेश कुणी दिले हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि अश्रुधूर असतील ज्याचे एक्सपायरी डेट गेलेल्या होत्या, पाण्याचे फवारे त्यांच्यावर मारले, परंतु जितका विरोध किंवा जितका हे आंदोलन चिरडण्याचा सरकारने प्रयत्न केला तितकंच उत्स्फूर्तपणे आणि तितक्याच अतिशय पटकन हे आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं. 2 वर्ष लढल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाला, परंतु आजच्या रील स्टार जनरेशन झेड, जनरेशन अगदी अल्फा देखील याच्यामध्ये सहभागी आहे. आणि त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये 12 वर्षात मोदी सरकारने जी आपली प्रतिमा बनवली होती ती टाराटारा फाडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पूर्वी एवढी दहशतीचं आणि भयाचं वातावरण होतं की कुणी प्रश्न विचारत नव्हता, कुणाला काही वाटलं तरी तो मुद्दे मांडत नव्हता, परंतु आज असं नाहीये. ज्याला जे वाटतंय तो त्या माध्यमातून व्यक्त होतोय आणि आपले आपले विचार या सरकार पुढे ठेवतोय. सरकारला वाटलं होतं ही लहान लहान मुलं काय करू शकतील, परंतु त्यांनी ते करून दाखवलं जे 70 वर्षात किंवा या 100 वर्षात घडलं नाही. आपण हे आंदोलन जर एक अभ्यासलं तर नवीनच वेगळ्याच पद्धतीचं आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय. कुणी तिथे खेळ खेळतोय त्या माध्यमातून बोलतोय, कुणी भाषणाच्या माध्यमातून, कुणी पोस्टर आणलेत. अगदी कल्पकतेने यांनी हे मुद्दे मांडलेले आहेत. आणि जरी तुम्ही मीडियाच्या माध्यमातून त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला तरी त्यांनी सोशल मीडियाचा अतिशय उत्कृष्ट वापर करून 8 दिवसामध्ये घराघरांपर्यंत आपले विचार पोहोचवलेले आहेत. पूर्वी आपण बघायचो की असा एखादा मीम्स किंवा एखादा आर्टिकल किंवा एखादा व्यंगचित्र यायचं ज्याच्या माध्यमातून सरकारवर टीका व्हायची, परंतु आज हजारो करोडो रील्स तयार केले गेलेले आहेत आणि मीम्स तयार केली गेलेली आहेत जी लोकांपर्यंत घराघरात वाचली जात आहेत आणि बघितली जात आहेत. त्यामुळे कितीही हे आंदोलन दडपण्याचा या सरकारने प्रयत्न केला तरी त्यामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत. आणि हे खूप दिशादर्शक काम आहे. गेल्या 12-15 वर्षामध्ये बोलण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, त्या सर्व सामान्य नागरिकाला आज व्यक्त होण्यासाठी हे उत्तम प्लॅटफॉर्म किंवा हा एक वे बनलेला आहे. आज त्यांचे CJPचे प्रवक्ते किंवा अनेक आंदोलनकर्ते बोलत होते की धर्मेंद्र तो एक झाकी आहे, नरेंद्र अभी बाकी आहे. आम्ही हे एक बॅटल लढलोय, जिंकलोय, परंतु आमचं वॉर जे आहे ते शेवटपर्यंत चालू राहणार आहे आणि आम्ही तळागाळातल्या माणसांना, तरुणांना भेटून ही जनजागृती करून व्यवस्थेविषयी बोलायला आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. हे खूप आशादायी आहे. आपण बघतोय की 12 वर्षात वेगवेगळे फेक नॅरेटिव्ह असतील पसरवले गेले, वेगवेगळे प्रोपगंडा पिक्चर आणले, अनेक दिग्दर्शक यामध्ये सामील झाले ज्यांनी धर्मांधता असेल, अनेक खोटे नॅरेटिव्ह असतील ज्याच्या माध्यमातून तरुणाईच्या मनावरती वेगळा एक निगेटिव्ह प्रभाव बनवण्याचा प्रयत्न केला. अनेक फिल्म आपण बघतोय की त्या फुकट दाखवल्या गेल्या, अनेक अशा गोष्टी असतील का त्या तरुणाईच्या मनावर बिंबवल्या गेल्या. IT सेल असेल, त्याच्यामध्ये अनेक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो. पण या सगळ्यातूनही मार्ग काढून किंवा या सगळ्यातून या तरुणाईने आज जो काही इतिहास रचलाय तो इनक्रेडिबल आहे. आणि खरं तर त्या सुप्रीम कोर्टाच्या जजांना देखील धन्यवाद म्हटलं पाहिजे की त्यांनी एक कॉक्रोच म्हणून संबोधलं आणि त्याच्यातून त्यांनी एक नवीन आंदोलनाला जन्माला घातलं. आणि खरोखर हे आंदोलन आज देशाला दिशा देणार आहे. आज जेनजी एका 12 वर्षानंतर एक मंत्र्याचा राजीनामा, आजपर्यंत या सरकारमध्ये राजीनामा ही गोष्ट झाली नव्हती, परंतु या लहान लहान मुलांनी हे करून दाखवलं, सरकारला झुकायला लावलं आणि एका मंत्र्याचा त्यांनी राजीनामा घ्यायला लावला.
आता विनीत जोशी हे शिक्षण सचिव जाऊन तिथे जरी गंगवार म्हणून आलेले असले, यांचा इतिहास देखील किंवा यांचा बॅकग्राऊंड देखील वादग्रस्तच आहे. परंतु असो, आज शिक्षण मंत्री गेला, शिक्षण सचिव गेला, जवळजवळ 40 एक अधिकारी यामध्ये निलंबित झाले. हा देखील खूप मोठा विजय आहे आणि या माध्यमातून हे जे पसरलेलं लोण आहे ते नक्कीच तळागाळापर्यंत जाईल, एवढी मात्र नक्की.